आणि आता नाशिककरांसाठी एक महत्त्वाची बातमी अशी आहे की नाशिकच्या सिटी लिंक कर्मचाऱ्यांनी शनिवारपासून बेमुदत संपाचा इशारा दिला। वेतनवाढीच्या मागणीसाठी शनिवारपासून बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे। गेल्या 2.5 वर्षात 9 वेळा सिटी लिंक कर्मचाऱ्यांनी संप केला। मूळ वेतनात 12,000 रुपये वाढ करण्याची या कर्मचाऱ्यांची मागणी आहे। उद्यापर्यंत तोडगा काढण्याचं या कर्मचाऱ्यांनी अल्टिमेटम दिलं। सिटी लिंक बस सेवा नाशिकमधील महत्त्वाचा दुवा या अर्थाने, कारण नाशिकमध्ये जाण्याकरता प्रवास करण्याकरता म्हणून ही बस सेवा जी ती उपलब्ध आहे। पण आता याच्या कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा जो आहे तो देऊ केलेला आहे। गेल्या वेळी देखील अशाच प्रकारे संपाचं हत्यार त्यांनी उपसलेलं होतं। मूळ वेतनात 12,000 रुपये वाढ करण्याची या कर्मचाऱ्यांची मागणी। गेल्या वेळी वेतन थकलं किंवा वेतन मिळालं नाही म्हणून त्यांनी संप केलेला होता आणि यंदा त्यांनी मूळ वेतनात 12,000 रुपये वाढ करण्याची मागणी केलेली आहे। जर ही मागणी मान्य झाली नाही तर शनिवारपासून बेमुदत संपाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। बोलूयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी। लक्ष्मण, गेल्या वेळी पण संप झाला होता तेव्हा वेतन मिळालं नव्हतं, हा मुद्दा होता आणि यंदा तर त्यांनी वेतन वाढ जी आहे ती मिळावी अशी मागणी केलेली आहे। याबद्दल काय तोडगा काढला जातोय? विशाल, आपण जर बघितलं तर बेस्टच्या धर्तीवरती नाशिकमध्ये सिटी लिंक बस सेवा जी आहे ती नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवली गेली आणि या सगळ्याचं काम जे आहे ते एका खासगी ठेकेदाराला देण्यात आलं होतं, ज्यामध्ये या सिटी लिंकवर लागणारे बस चालक असतील किंवा वाहक असतील या सगळ्यांची जबाबदारी जी आहे ती ठेकेदारावरती देण्यात आली होती। नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन या सगळ्याचा पैसा जो आहे याची बिलं जी आहेत ती या संबंधित ठेकेदाराला अदा करत असतो। मात्र ठेकेदार आणि हे वाहक आणि चालक यांच्यामध्ये हा सगळा वाद सामान्यांना फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। ठेकेदारांकडनं या सगळ्या लोकांना वेळेवर पगार दिला जात नाही आणि जो पगार दिला जातो त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात कपात केली जाते, अन्यायकारक कपात केली जाते, अशा प्रकारचा आरोप जो आहे तो या सगळ्या वाहकांचा चालकांचा आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडनं अशा पद्धतीने वारंवार संपाचं हत्यार जे आहे ते उपसलं जातं आणि त्यामुळे सर्वसामान्य नाशिककरांना या सगळ्यामध्ये वेठीस धरलं जातं। त्यामुळे या सगळ्या सिटी लिंक बस सेवेच्या संदर्भात कायमस्वरूपी तोडगा निघावा आणि त्यासाठी पालकमंत्री असतील किंवा राज्याचे नगर विकास मंत्री असतील त्यांनी पुढाकार घ्यावा, अशा प्रकारची मागणी नाशिककरांची आहे। कारण नाशिककरांना त्यामुळे मोठा फटका जो आहे तो दरवेळेला बसत असतो, ज्यामध्ये शाळकरी विद्यार्थी असतील, दररोज कामावर जाणारे विद्यार्थी असतील आणि पासधारक असतील, यांना विशेषतः मोठा फटका बसतो आणि म्हणूनच या सगळ्याच्या संदर्भात तातडीने तोडगा काढणं आवश्यक आहे। धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या तपशिलाबद्दल।